त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जयस्फूर्ति प्रदेशम् विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानम् समाधिस्थमृतिं भज ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अद्यत्र जनली देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयासी आसा चैत्र शुद्ध पौर्णिमेची जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला हे दुःख भंडारा टाळी वाजवा टाळी टाळी हे दुःख भंडारा मारुती सुन लो मेरी पुकार पवन सुत जेने धर्म जितविलाची बळी तो जान संभाजी नवाळी कावतरला जयाची कुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग हे गान विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जे काच वैकुंठाहून जगात उद्धारण्याकरिता आले आणि काळाच्याही डोक्यावर पाय ठेवून सदैव वैकुंठ गमन करणारे ज्यांना प्राप्त करण्यासाठी ऋषी मुनी हजार दीड हजार वर्ष तपश्चर्या करतात जपी जप करतात तपी तप करतात ध्यानी ध्यान करतात योगी योग करतात असा असणार ब्रह्मांड चालक पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि त्यांचे पायी जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा सेवेकरता निवडलेला 4 चरणाचा अभंग विठ्ठला प्रस्तुत या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय जो आपल्या हितास ठिकाण जागे त्याच्या माता पिताला धन्यता देतात पण कुणाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा ज्यांच्या कुळात सदाचार्य सात्विक मुलं जन्माला येतात त्यांचा हर्ष किंवा
आनंद सुद्धा देवाला वाटतो. पण ते नेमकं करतात काय? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ते गीता आणि भगवताचं श्रवण करतात आणि अखंड पांडुरंगाचं चिंतन करतात. आणि तुकाराम महाराज म्हणतात, त्यांची सेवा मला घडू दे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशांची मला सेवा घडल्यावर माझ्या दैवाला पारावर राहणार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल. प्रस्तुत अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा की आज आपल्या पुण्य पावन संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी आपली सिमूर गव्हाण नगरी येथे गेल्या 8 दिवसापूर्वी माऊली ज्ञानोबरायांची पालखी आली. म्हणजे साक्षात माऊली ज्ञानोबरायच आपल्या सिमूर गव्हाण नगरी येथे आले. आणि महाराज तुम्ही अगदी थाटामाटात माऊली ज्ञानोबरायांचं स्वागत केलं. आणि महाराज तुम्ही ज्ञानोबरायाच्या पालखी समोर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. ज्यांनी ज्यांनी पारायण केलं त्यांच्या चरणावर माझा साष्टांग दंडवत. महाराज तुमच्या गावकऱ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी. तुम्ही म्हणता का? कारण महाराज सध्याचा काळ पाहितला तर माणसं नुसतं ऍडजस्टमेंटच्या मागे आहे. ऍडजस्टमेंट म्हणजे काय? तर एका कामात 2 काम कसे होते महाराज? एवढ्या ऍडजस्टमेंटच्या मागे आहेत माणसं, एवढ्या ऍडजस्टमेंटच्या मागे आहेत की वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमात वास्तू शांती करायला बसले. एवढ्या ऍडजस्टमेंटच्या मागे आहेत. पण महाराज तुमच्या गावकऱ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी. कारण महाराज तुम्ही 8 दिवस अगदी थाटामाटात माऊली ज्ञानोबरायांचं अशा प्रकारे स्वागत केलं. आणि तुम्ही 8 दिवस पारायण, कथा, कीर्तन सोहळा मात्र असा पार पाडला. आणि महाराज तुम्हाला तुमच्या वार्षिक सप्ताहाच्या काल्यात माझ्या माऊली ज्ञानोबरायांचा काला करता येत होता. पण तुम्ही माझ्या माऊली ज्ञानोबरायांचा काला नाही केला. तुम्हाला हे दोन्ही कार्यक्रम एकाच करता येत होते पण तुम्ही नाही केले. आणि तुम्ही नाही केले म्हणून तुमच्या गावकऱ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी. महाराज यांच्यामुळे मला ही कीर्तन सेवा मिळाली. अशा आपले फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे जनक पंडित गुरुवर्य पंडित महाराज डाके गुरुजी व तसेच 1008 आचार्य स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज व माऊली ज्ञानोबराय तुकोबराय व माझ्या हनुमंतरायाच्या कृपेने माझ्याकडे आलेली कीर्तन सेवा. आणि महाराज कीर्तनला उपस्थित गायनाचार्य मृदंगाचार्य आमच्या सोबत आले. मृदंगाचार्य हनुमान महाराज शिलार असतील व आमच्या सोबत आले ज्यांना प्रमाणाचा बादशाह म्हटलं जातं अशा हजारे कारभारी महाराज लाडाने व आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ गायक असतील, वादक असतील व सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो व सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल
आगमन झालेलं आहे अशा आपले फिरतात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे जनक गुरुवर्य पंडित महाराज डाके गुरुजी तेही कीर्तनला उपस्थित आहेत, त्यांचेही मनापासून आभार मानतो. व महाराज मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो की आपले लेकर परमार्थाकडे आणा. आपल्या लेकराच्या हातात मोबाईल देण्याऐवजी एखादा ग्रंथ द्या, ज्ञानेश्वरी द्या किंवा हरिपाठ द्या किंवा गाथा द्या. का वाचायची ज्ञानेश्वरी? तुम्हाला जर वाटत असेल भगवंताची कृपा आपल्यावर व्हावा तर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. कारण एकनाथ महाराज म्हणतात भाव धरोनी वाचे ज्ञानेश्वरी. भाव धरोनी वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावरी. तर आपण जर ज्ञानेश्वरी वाचली तर भगवंताची कृपा आपल्यावर होते. का वाचायची ज्ञानेश्वरी? कारण की सर्व ग्रंथात श्रेष्ठ जर कोणता ग्रंथ असेल ना ते म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. नाम म्हणे ग्रंथ, नाम म्हणे ग्रंथ. अनुभवावी. का वाचायची ज्ञानेश्वरी? कारण महाराज मूर्खातला मूर्ख असू द्या, दगडासारख्या बुद्धीचा असू द्या तरी त्याला ज्ञान होत. ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा. का वाचायची ज्ञानेश्वरी? अहो ज्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या त्या जनाबाई म्हणतात वाचील जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. आपल्या का वाचायची ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरी वाचल्यावर माझ्यासारखं लेकरू कीर्तन करू शकतो. मी कीर्तन करायला उभा राहिलो म्हणजे मी कोणत्या संस्थेत गेलो तर नाही. दुसरी पासून म्हणजे वयाच्या 7व्या वर्षापासून माझ्या हातात ज्ञानेश्वरी आहे, वडिलांचं मार्गदर्शन आहे आणि मारुती रायाचं नित्य नेमानं भजन आहे. याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणून आपले लेकर परमार्थाकडे आणा. तुम्ही म्हणता ना
लेकर परमार्थाकडे आणून आणि ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर सगळेच कीर्तनकार व्हायलेत का? अहो त्यांना नाही कीर्तन करू द्या, नाही टाळ वाजू द्या, नाही प्रॉपर्टी कमू द्या, नाही 2 एकर कमू द्या, पण नारदाच्या गादी उभा राहून तुम्हाला 2 शब्द देतो की एक म्हणजे जी बापाची आहे ती तरी विकणार नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आई वडिलांना अंतर देणार नाही किंवा दुरावा देणार नाही. आणि तुम्हाला जर वाटत असेल आपल्या लेकरानं आपल्याला म्हातारपणी सांभाळावा, तर आता आपल्या लेकराच्या हातात ज्ञानेश्वरी द्या, आणि ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय या जीवनाचं कल्याण नाही. म्हणून आपले लेकर परमार्थाकडे आणा विठ्ठल. या बंगात जगद्गुरु तुकोबराय जो आपल्या हिताच ठिकाण जागाय त्याच्या माता पिताला धन्यता देतात, त्याच्या माता पिताला धन्यता देतात. तुम्ही म्हणता महाराज आम्ही रात्रंदिवस जागे आहोत, कीर्तनात जरी झोप लागली तशी लागतीच म्हणा. होय लागती का नाही? लागतीच म्हणा. पण घरी गेल्यावर आम्ही 2-2 वाजता मोबाईल पाहतो म्हणजे आम्ही रात्रंदिवस जागे आहोत. जागे आहोत. आपण जर जागी असतो तर सकाळच्या काकड्यात नामदेवराय कशाला म्हणले असते? काय म्हणले? उठा जागे भारी आता हरण करा पंढरीनाथा, भावी चरणी भीमा माता, कवी आम्ही तर जागे आहोत, पण संतांना ज्या ठिकाणी अपेक्षित आहे त्या ठिकाणी आपण जागे नाहीत. म्हणजे आपण संसाराच्या ठिकाणी जागे आहोत म्हणून संत आपल्याला जागा करतात. जागा राहून काय करा? स्मरण करा पंढरीनाथा, त्या भगवंताचं नामच स्मरण करा. कारण की हा देव आपल्याला भजन करण्यासाठी मिळालेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला पाटा बाधिकेचा. जसं आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा आपल्याला नरदेह सापडला आहे. एवढा सुंदर नरदेह दिलाय कारण आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि ज्ञान देवाचे भजना
पण महाराज आम्ही भजन सोडून सगळं काही करायलो, भजन सोडून दुसरं काही केलं वा नाहीतरी गेला याद देई गले सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून आम्ही तुम्हाला उपदेश करून सांगतोय की बाबांनो तुम्ही भजन करा, कारण आपलं हितच याच्यात आहे. हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे. म्हणजे आपलं हित कशात आहे तर त्याचं भजन करण्यात. भजन सोडून दुसरं काही केलं तर आपला जन्म वाया जाईल. फक्त तुकोबरायचं म्हणतात का हो? पुन्हा काही पुरावा आहे तर माऊली सुद्धा हरिपाठात म्हणतात लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया वेरजार हरिविन. तर हा संसार लटिका आहे, व्यवहार खोटा आहे. म्हणजे आपलं हित याच्यात नाही. म्हणजे आपलं हित कशात आहे? कशात आहे तर त्याचं भजन करण्यात. आणि ज्यानं आपल्या हिताच्या ठिकाणी जागे राहून भजन केलं त्याच्या माता पिताला तुकोबराय धन्यता देतात अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धात. ताई धन्य माता पिता
त्यांची माता पिता धन्यता म्हटल्यावर तुकोबरायाला लोकांनी प्रश्न विचारला. तुकोबराय, एक जबरदस्त शंका निर्माण झाली आहे. आत्महित प्राप्त करून घ्यावं मुलांनी व धन्यता मात्र त्याच्या माता पिताला, एकच काय वाटतं तुम्हाला? या उलट तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं की आपोलिया हिता जो असे जागता धन्य तो तत्वता महापुरुष. एखादा पैलवान असे तो कुस्तीत विजयी झाला तर त्याच्याच बद्दल टाळ्या वाजतात, त्याला धन्यवाद धन्यता दिली जाते. एखादा वक्ता असे तर त्याच्याबद्दल टाळ्या वाजतात. एवढंच नाही तर धन्यवाद धन्यता त्यालाच दिली जाते. आणि एखादा जवान पुरुष असेल, आपल्या हिताच ठिकाण जागा असेल, पुण्यवान असेल, हरिभक्त असेल तर त्याला धन्यता न देता त्याच्या माता पिताला धन्यता देतात. आणि तुकोबराय म्हणतात हेच बरोबर आहे. शास्त्राच्या दृष्टीने थोडा जर विचार केला तर आपल्याला शंकास्पद वाटेल, पण तुकोबराय म्हणतात तेच बरोबर आहे. आपण कार्यक्रम आपल्याला भाव पाहावा लागन. करा भजन विठाला. कालच गुरुजीच्या पाठात विषय झाला कार्यकारी भाव. एखादा घट असेल तर त्या घटाला धन्यता द्यायची का त्या कुंभाराला? एखादं चित्र असेल तर त्या चित्राला धन्यता द्यायची का त्या चित्रकाराला? कारण की त्यानं ते बनवलं आहे. मग त्या एखादा मुलगा असेल, हरिभक्त असेल, सज्जन असेल, त्याला धन्यता द्यायची का त्याच्या माता पिताला? त्याच्या माता पिताला. कारण की घट हे काय आहे? कार्य आहे. आणि कुंभार हे कारण आहे. चित्रकार हे कारण आहे आणि चित्र हे कार्य आहे. तसं माता पिता हे कारण आहे आणि मुलगा हे कार्य आहे. एवढंच नाही तर कुंभार चांगला तर घट चांगला, चित्रकार चांगला तर चित्र चांगलं, आणि माता पिता चांगले तर पुत्र चांगला. एका ठिकाणी मी अभंग घेतला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमट, जसं पेराल तसंच उगवते. कीर्तन संपल्यावर मला एक वर्ग भेटला आणि त्यानं माझ्या हाताला धरलं. तो म्हणला महाराज तुमचं लय चुकलं. मी म्हणलं सांगा ना. बोलता बोलता एखादा शब्द केला काय बा? तो म्हणला महाराज तुमचं लय चुकलं. मी म्हणलं काय झालं? तो म्हणला महाराज तुम्ही म्हणले जसं पेराल तसंच उगवते. मी म्हणलं बरोबर आहे. तो म्हणला महाराज आम्ही भैमुगाचा शेंगदाणा पेरल्या त्याला टरफल कुठून येतं पहा. त्यानं डोकं कसं लावलं पहा. का तुम्हाला एक डोक काही त्यांना खोकेच असते. त्यानं डोकंच लावलं पहा. तो म्हणला टरफलाच काय समज? आम्ही भैमुगाचा शेंगदाणाच पेरलाय, शेंगदाणाच यायला पाहिजे. कोणला कसं काटवायचं आम्हाला माहित. मी म्हणलं फुकट नाही, घरी नी पाया पड, 500 रुपये दक्षिणा दे, चहा पाज, मग सांगतो. त्यानं नेलं घरी. त्या पाया पडला, 500 रुपये दक्षिणा दिली. मी म्हणलं भाऊ मला फक्त चहा. तो म्हणला महाराज चहाचं बिस्किट नाही. मी म्हणलं तिकडे बिस्किटाला काढी लाव, मला फक्त चहा. तो म्हणला चहाच आहे महाराज. मी म्हणलं मला फक्त चहा. तो म्हणला चहाच आहे. मी म्हणलं मला कप बी नको, नुसता चहा. तो म्हणला मग महाराज कपाशिवाय चहा कसा येईल? मी म्हणलं मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईल? तो म्हणला महाराज तुमच्याकडून आधी लागा. मग तुला आधी कळत नव्हतं का? फुकट 500 रुपये घातले का नाही? माता पिता जर चांगले तर पुत्र सुद्धा चांगला, आणि माता पिता अवगुणी तर पुत्र सुद्धा अवगुणी. एका पेरूच्या बागेत एक मुलगा पेरू चोरत होता. आणि तेवढ्या त्या पेरूच्या बागेचा मालक आला आणि त्याच्या हाताला धरलं, एक कानसुलात टाकली. त्या पेरूच्या बागेचा मालक म्हणाला तू पेरू चोरतोस, कालांतरात तू लोकांचे घर फोडशील. कुठे आहे तुझा बाप? चल तुझ्या बाबाकडे.
तो काय म्हणला महाराज माहिती का, माझे बाबा तुम्हाला घरी सापडणारच नाही. मग तो पेरूच्या बागेचा मालक म्हणला कुठं वारीला गेले काय. महाराज तो पोरगा काय म्हणला महाराज माहिती का, बाप जर वारीला गेला असता तर पोरग काय चोरीला आला असत. मग कुठे तुझे बाबा. मग तो म्हणला ते दुसऱ्या भांडीव दिसले का. तसं महाराज माता पिता जर अवगुणी तर पुत्र सुद्धा अवगुणी. म्हणजे माता पितावर अवलंबून मुलगा असा झाला नियम. विठ्ठल मग आता तुकोबरायांनी पुत्राला धन्यता देण्याऐवजी माता पित्याला धन्यता दिली. मी मागे जी उदाहरणे सांगितली ती कळली की नाही काय माहिती. पण मला सांगा, एखाद्या कुंभारानं जर घट बनवला तर आपण धन्यता कुंभाराला देतो. एखाद्या चित्रकारानं चित्र बनवलं धन्यता कोणला, चित्रकाराला. मग एखादा मुलगा सज्जन असेल, हरिभक्त असेल, धन्यता कोणला, त्याच्या माता पिता. कारण की त्यांनी त्याला जागा ठेवलं, आपल्या इथंच ठिकाणी जागा ठेवलं. आणि जागा ठेवण्याला कारणीभूत माता पिता आहेत. त्या माता पित्यांनी त्याला जगवलं, जागा ठेवलं. जागा ठेवण्याला कारणीभूत कोण आहे, माता पिता. आणि धन्यता जी दिली जाते ती कोणाला दिली जाते, माता पित्याला दिली जाते. हेच योग्य आहे. बरं तुकोबराय, या अभंगात तुम्हीच फक्त कर्ज पगार मुलाच्या माता पित्याला धन्यता दिली का हो. पुन्हा कोणी दिली आहे तर एका ठिकाणी नामदेवरायांनी सुद्धा कर्त पगार मुलाच्या माता पित्याला धन्यता दिली आहे. ते कुठं तर आपण सावतोबरायचं चरित्र पाहू. करा भजन विठ्ठल. ज्या वेळेस तीर्थयात्रेच्या निमित्तानं श्री नामदेवराय, ज्ञानोबराय आणि भगवंत ज्या वेळेस तीर्थयात्रा पृथ्वीचं परिभ्रमण करत असताना सावतोबरायच्या मळ्यापाशी आले. मग देवाला वाटलं की आपल्या सावतोबरायची काय ख्याती आहे ही या दोघांना दाखवावी. म्हणजे माझ्या सावतोबरायचा काय अधिकार आहे हे या दोघांना दाखवावा. मग देव म्हणाले, ज्ञाना आणि नामा मला खूप तहान लागली आहे. हा हिरवागार मळा दिसतोय, मी याच्यातून पाणी पिऊन येतो. देव गेले, ज्ञाना आणि नामा राहिले बाहेरी मळिया भितरी. देव गेले आणि भाजीच्या वाप्यात बसलेले, समोर खुरप, खांद्यावर घोंगड आणि डोक्याला लाल पाकुड आणि डोळे मिटून चिंतन चाललेलं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोशिंबिरी अवघा झाला माझा हरी. इतक्या देवानी सावतोबरायच्या डोक्यावर हात ठेवला. सावतोबरायांनी डोळे उघडले आणि सावतोबराय म्हणतात, देवा तुम्ही. त्यावेळेस देव म्हणतात, हो सावतोबा, पंढरपूर पासून 2 चोर माझ्या पाठीमागे लागलेले आहेत, मला कुठंतरी लपव. त्यावेळेस सावता महाराज म्हणतात, देवा भाजीच्या वाप्यात लपा नाही तर केळीत लपा. त्यावेळेस देव म्हणाले, जमणार नाही. त्यावेळेस सावता महाराज म्हणतात, भाजीच्या वाप्यात लपा. देव म्हणले, जमणार नाही. त्यावेळेस सावता महाराज म्हणतात, का. त्यावेळेस देव म्हणाले, एक ज्ञान आहे आणि एक नाम आहे. ज्ञान दाखवत आणि नाम आकलत. सावता महाराजांनी समोर पडलेलं खुरप घेतलं आणि आपलं हृदय चिरलं आणि हृदयात देवाला साठविला दाता साठविला दाता
लुगडे पांघरून घेतले. गाई गाई थोडा पितांबर बाहेर राहिला. तेवढ्यात नामदेवराय ज्ञानोबराय आले. त्यावेळेस नामदेवराय विचारतात, इथं कोणी नवीन व्यक्ती आलं होतं का, आले होते का? त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात, कशाला विचारता नामदेवा, हा काय इथं ओळखीचा पितांबर दिसतोय. दाखवला ज्ञानानं, ज्ञान दाखवत, नाम पकडत. नामदेवरायांनी तो पितांबर हाताला गुंडाळला आणि देव बाहेर काढला. आणि देव बाहेर काढल्यावर नामदेवरायांचे उद्गार आहेत, देवा पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक, पाण्यापेक्षा अग्नी व्यापक, अग्नीपेक्षा वायू व्यापक, वायूपेक्षा आकाश व्यापक, आकाशापेक्षा माया व्यापक, मायेपेक्षा ब्रह्म व्यापक. आणि ब्रह्म ज्याच्या हृदयात सामावलं गेलं तो केवढा व्यापक. पण नाही देवा, हा भक्त ज्या मातेच्या पोटात 9 महिने 9 दिवस राहिला ते केवढे व्यापक. धन्य त्याची माता, धन्य त्याची माता, धन्य त्याची माता, महाराजांनी मगाशीच प्रमाण दिलं. बरं, या अभंगात जगद्गुरु तुकोबराय तुम्ही कर्तव्यप्रकार मुलाच्या माता पिताला धन्यता दिली, नामदेवरायांनी सुद्धा दिली. बरं, पुन्हा कोणी दिली आहे का? तर एका ठिकाणी जगाची आई असणारी रुक्मिणी माता, तिनं सुद्धा एका ठिकाणी कर्तव्यपगार मुलाच्या माता पिताला दिली आहे. ते कुठं? तर आपण ज्ञानोबरायांच्या चरित्रात पाहू. करा भजन विठ्ठल. तुम्ही म्हणता महाराज आम्ही एवढं जोकर पाहून विनोदासाठी आलोत आणि तुम्ही विनोद सांगाय ना. तर महाराज आज माऊली ज्ञानोबराय समोर सेवा असल्यामुळं आज विनोद सांगणार नाही. पुन्हा कधी योग आला तर आपण पुन्हा विनोद पाहू. करा भजन विठ्ठल. ज्यावेळेस पांडुरंग परमात्मा ज्ञानेश्वर महाराजांना समाधी देतात त्यावेळेस पांडुरंग परमात्मा ढसा ढसा रडू लागले. नामदेवराय तर नामा हो जाते खेदक्षिण ज्ञान देवा कारणे. नामदेवराई रडू लागले. निवृत्तीनाथांचे तर अभंगच आहेत. बांधल्या पेंडीचा सुटला से आळा, बांधल्या पेंडीचा सुटला से आळा, तृण रानमा पांगलिया, तृण रानमाळा पांगलिया, बांधल्या पेंडीचा सुटला से आळा, बांधल्या पेंडीचा सुटला से आळा. निवृत्तीनाथ म्हणतात, देवा एखाद्या पेंडीचा बांधलेला आळा सुटावा त्याचा आमच्या या भावंडाच्या पेंडीचा आळा होता आणि आज तो सुटल्यामुळे एखाद्या पेंडीचा बांधलेला आळा जावा. त्या पेंडीचं गवत जसं रानो माळ पांगत तसं आमच्या या भावंडाच्या पेंडीचा आळा होता आणि आज तो सुटल्यामुळे त्या काड्या रानो माळ पांगणार आहेत. काही त्र्यंबकेश्वर, काही आदिलाबाद, काही सासवड, काही आळंदी. याचं उत्तर आज आहे. ज्ञानेश्वर महाराज समाधीला जाताना निवृत्तीनाथ म्हणतात, देवा ज्या वेळेस माझे माता पिता देहांत प्रायचित्त घ्यायला जाऊ लागले देवा त्यावेळेस मला एवढं दुःख झालं नाही रे देवा. पण आज माझे माऊली ज्ञानोबराय
समाधीला जाताय तर त्याहीपेक्षा जास्त दुःख मला आज होत रे देवा. निवृत्तीनाथही रडतात, नामदेवराही रडू लागले. सर्व संत मंडळीमध्ये तर आकार उडाला होता. सर्वचे सर्वजण म्हणू लागले, आता ऐसे पुन्हा होण्याची नाही, आता भक्त पुन्हा होणार नाही. सर्वचे सर्वजण लढू लागले, सर्वचे सर्वजण म्हणू लागले, सर्व संत मंडळी रडू लागले. लावी ती पदर डोळे आधी, लावी ती पदर डोळे आधी, लावी ती पदर, डोळे आधी, लावी ती पदर. नाम म्हणे संत काचवी ससारे, नाम म्हणे संत काचवी ससारे. नाम म्हणे कासावी ससारी, लावी ती पदर डोळी आसी. सर्वचे सर्वजण रडू लागले. त्यावेळेस रुक्मिणी आई साहेब म्हणतात, देवा आज पर्यंत तुमचे इतके भक्ती पाहिले, पण तुम्ही रडले कुणासाठीच नाही. त्यावेळेस भगवंत म्हणतात, ज्ञानदेव रचिला पाया. ज्ञानोबराय म्हणजे अनाथाचा ज्ञात आहे, ज्ञानोबराय म्हणजे सर्वांचा आत्मा आहे, ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. आता आपली अनाथाची माय हरवली म्हणजे आपला पालन करता हरवला, आता आपलं ज्ञान सुद्धा हरवलं. या दुःखापायी सर्व संत मंडळी रडत होती, पण यात काय नव, जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा सुद्धा ढासा ढासा रडू लागला. देव माने रुक्मिणी, देव
भक्त पाहिले, तुम्ही ज्यांच्यासाठी कुरूपणी केली, असे सावतोबा ज्यांना मडके घडवू लागले, असे संत गोरोबा अहो ज्यांच्यासाठी स्वतःला कामाला बांधून घेतलं, ते संत सखूबाई अहो ज्यांना गवऱ्या वेचू लागल्या, त्या संत जनाबाई अहो ज्यांच्या पत्नीचं बाळात पण देवानं केलं, ते संत सखोबा. त्यावेळेस रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, देवा प्रत्येक भक्तासाठी वेगवेगळी लीला केली, पण रडले कुणासाठीच नाही, पण आज का रडताय? त्यावेळेस देव म्हणतात, रुक्मिणी ज्ञानोबा म्हणजे माझा आत्मा आहे. कारण की नामदेव रायना सांगत असताना स्वतः भगवंत म्हणतात, देव म्हणे नामा पाय, ज्ञानदेव मीची आहे, तो आणि मी नाही जुदा, ज्ञानदेव आत्मा माझा. अहो देव म्हणतात, रुक्मिणी ज्ञानोबा म्हणजे माझा आत्मा आहे, आणि माणसानं स्वतःसाठी कधीतरी रडावं म्हणून मी आज रडतोय. माझ्या माऊली ज्ञानोबा राहायला या समाजानं किती त्रास दिला, तरी माझे माऊली ज्ञानोबा राय या समाजाचे काय मागतात, जे खळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर मिरती वाढो. हे वर्णन ऐकतात रुक्मिणी मातेच्या डोळ्यात पाणी आलं. रुक्मिणी माता पुन्हा रडायला लागल्या. त्यावेळेस ब्रह्मांड चालक जगाचा बाप देव म्हणतात, रुक्मिणी मी माझ्या भक्तासाठी रडतोय. संत मांदी आई संतासाठी रडतात, पण तू का रडतेस? त्यावेळेस रुक्मिणी मातेनं दिलेले उत्तर खूप गोड आहे. रुक्मिणी माता म्हणते, देवा देवा मी देवाची बायको असून सुद्धा, जगाची माय असून सुद्धा मी एवढी भाग्यवान नाही की माझ्या पोटी असं ज्ञान जन्माला यावं. ती रुक्मिणी माता किती भाग्यवान असेल की तिच्या पोटी ज्ञानोबाचा जन्म झाला. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. एकदा सर्वांनी हातावरती घ्या, सर्वांनी मागचे सर्वांनी हातावरती घ्या. हातून घ्या, प्रेमानं भजन करा. त्यांचा हर्ष किंवा आनंद देवाला वाटतो. ते नेमकं करतात काय ते मार्गाभंगाच्या 3 चरणात सांगतात. गीता भागवत तरी Hare
अखंड चिंतन करतात. म्हणून तयाचा हरिक वाटे देवा. बरं गीता आणि भागवतच का? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण असून गीता आणि भागवतच का? कारण की कसं जगावं याचं उत्तर गीतेत आहे, आणि कसं मरावं याचं उत्तर भागवतात आहे. आणि ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मरावं लागणार आहे, म्हणजे मरेपर्यंत जगावं लागणार आहे. म्हणजे मरेपर्यंत कसं जगावं याचं उत्तर गीतेत आहे, आणि जगणं संपलं की कसं मरावं याचं उत्तर श्रीमद भागवतात आहे. म्हणून या 2 ग्रंथाचा उल्लेख आहे, गीता आणि भागवत. ज्याचा जन्म झाला आहे त्याला मरावं लागणार आहे. येते नाही उर आले अवतार, हे रते पामर जीव किती. इथं उपजल्या पिल्ला मराला समाधी. उपजल्या पिल्ला मराला समाधी. परती उपजाती समेतीते. परती उपजाती समेतीते. उपजल्या भेला क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही सोबत नाद करती का यावंच लागतंय. कुठं फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या साप्त्यात. महाराज इथं अवतार राहिले नाही तर अवतावरले कौरक राहते. महाराज आपल्या लक्षात येईल की आपण हिंदुस्थान भर शोधा, एखादं मंदिर नसलेलं गाव सापडेल, पण स्मशान नसलेलं गाव शोधूनही सापडणार नाही. कारण जगणं आणि मरणं याच्या मधला कालावधी म्हणजे आयुष्य आहे. मरणाच्या बाबतीत वशिले बाजी चालत नाही. कारण की एका ठिकाणी माऊली ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, उपजे ते नासे नासे ते पुनरपी दिसे. हे गटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा किंवा देहाच्या गावा आली जन्म मृत्यूच्या सोहळिया. ना मनोधनंजया जिया परी. आणि हे 2 सोहळे जर साजरे करायचे असतील तर या 2 ग्रंथाची खूप गरज आहे, गीता आणि भागवत. कारण की कसं जगावं गीतेनं अर्जुनाला शिकवलं, आणि कसं मरावं श्रीमद भागवतानं राजा परीक्षिताला शिकवलं. पुन्हा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल, प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं की सीता, आणि शास्त्र म्हटलं की गीता. जगाची आसू पुसण्याची ताकद भगवंतात आहे, पण भगवंतालाही रडवण्याची क्षमता फक्त मातेच्याच प्रेमात आहे. कारण की ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्य माते दर्शनाला प्रभू रामचंद्र गेले, आणि कौशल्य मातेचा शोकाकुळ पाहून भगवंताला अश्रू अनावर झाले. म्हणून जगाची आसू पुसण्याची ताकद भगवंतात आहे, पण भगवंतालाही रडवण्याची क्षमता फक्त मातेच्याच प्रेमात आहे. म्हणून प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं की सीता. सीता ही जनक राजाची मुलगी होती, दशरथ राजाची सून होती, जगाच्या मालकाची पत्नी होती. पण 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपली, पण कसली तक्रार आपल्या पतीकडे केली नाही. म्हणून प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं की सीता, आणि शास्त्र म्हटलं की गीता. गीता हा ग्रंथ स्वस्त आहे म्हणून असा अर्थ लावू नका की तो हलक्या दर्जाचा ग्रंथ आहे. कारण महाराज ज्यावेळेस स्वामी विवेकानंद शिकागोच्या परीक्षेसाठी हिंदुस्थान तर्फे गेलेले
हिंदुस्थानचा स्वाभिमान. आणि तिथल्या जमलेल्या पंडितांनी गीता ग्रंथ सर्वात खाली ठेवलेला होता. ज्यावेळेस स्वामीजींना बोलायला संधी मिळाली, बंधू आणि भगिनींनो, या दोन शब्दात अख्खा समाज जिंकला. आणि स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली. स्वामीजी म्हणाले, बुद्धीने सुचेना की तुम्ही माझ्या देशाचा ग्रंथ सर्वात खाली ठेवलेला आहे. आणि माझ्या देशाचा ग्रंथ कितीच आपला टाइम संपत आलेला आहे. पण आई वडिलाविषयी उगा 10 मिनिटं बोलतो. महाराज तुम्ही म्हणता आई वडिलांची सेवा केल्यावर देव आपलासा होतो का? तर देव आपलाचा होतो. आणि जे नाही ते काम आपले करतो. जे नाही ते काम आपले करतो. आपण म्हणतो ना, चोकोबराईच्या पत्नीचं बाळातपण कोणी केलं? देवानं केलं. चोकोबराईच्या पत्नीचं बाळातपण देवानं केलं. पण का केलं याच्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. करा भजन विठ्ठला. तर मंगळवेळ्याचे निष्ठावंत वारकरी चोकोबराय, चोकोबरायचे वडील रानोबा. रानोबा यांचं शरीर दगलं, हात पाय हलायनात, स्वतःची कंबर स्वतःला धुता येना. त्यावेळेस रानोबांनी चोकोबरायला आवाज दिला, चोका, अरे चोका इकडे रे, मला माझी कंबर धुता येना. चोकोबराय आले. चोकोबरायने असं धरलं. महाराज, मोठ्या माणसाची कंबर एकट्या माणसाला कशी धुता येईल? चोकोबरायने असं धरलं. आणि इतक्या सोयराबाई मागून आल्या. आणि सोयराबाईंनी अविरत भाषेने असा इशारा केला की धनी मी कंबर धुते म्हणून. आणि महाराज सोयराबाईंनी कंबर धुतली. आणि सोयराबाईच्या लक्षात आलं की मामाजींना घालायला एकच धोतर आहे, त्या धोतरानं पुसावं तर मामाजींना घालायचं काय? म्हणून सोयराबाईंनी स्वतःच्या पदरानं सासऱ्याची कंबर पुसली. आणि हे प्रकरण पाहून चोकोबराईच्या डोळ्यात पाणी आलं. चोकोबराईच्या डोळ्यातला एक थेंब रानोबांच्या पाठीवर पडला. त्यावेळेस रानोबा म्हणतात, चोका, अरे चोखा का रडतोस रे? तुला माझी कंबर धुवावा लागायली म्हणून रडतोस का रे? त्यावेळेस रानोबा चोकोबराय म्हणतात, नाही मामा बाबाजी, असं काही नाही. आणि सोयराबाई अविरत भाषेने असा इशारा करता की धनी मामाजींना बाजावर नेऊन ठेवा. चोकोबरायने असं धरलं आणि बाजावर नेऊन ठेवलं. त्यावेळेस रानोबा म्हणतात, चोखा तुला एक विचारू? त्यावेळेस चोकोबराय म्हणतात, विचारा ना बाबा. त्यावेळेस रानोबा म्हणतात, चोखा माझी कंबर धुताना बांगड्यांचा आवाज आलता. ज्या आरती बांगड्यांचा आवाज आलता त्या आरती माझी कंबर कुणीतरी महिलेनं धुतली. आणि माणसाची कंबर धुण्याचा अधिकार फक्त 3च महिलांना आहे. एक म्हणजे आपली जन्मदाती आई, दुसरा म्हणजे आपली धर्मपत्नी, आणि तिसरा म्हणजे आपली स्वतःची मुलगी. मुलीला जर कधी बापाची कंबर धुण्याची वेळ आली असेल तर अवश्य धुवावी. 1000 सप्ते केल्याचं पुण्य लागते. त्यावेळेस राणोबा म्हणतात, चोखा तुला आजी नाही म्हणजे मला आई नाही, तुला आई नाही म्हणजे मला पत्नी नाही, तुला बहीण आहे मला मुलगी आहे तर ती बुलढाणा जिल्ह्यात दिल्ली आहे आणि ती एवढ्या लांब येऊ शकत नाही. मग माझी कंबर धुतली कोणी? त्यावेळेस चोकोबराय म्हणतात, मामाजी बाबाजी तुमची कंबर तुमच्या सुनेनं धुतली. त्यावेळेस राणोबा म्हणतात, चोका सुनबाईला आवाज दे. चोकोबराय सोयराबाईला आवाज देतात, सोयरा तुला बाबा बोलवतात. सोयराबाई आल्यान म्हणाले, जी मामाजी. त्यावेळेस राणोबा म्हणतात, ए माय बस. राणोबा सुनेला माय हा शब्द वापरतात, माय. ए माय बस, तू माझी कंबर धुतली? त्यावेळेस सोयराबाई म्हणाल्या, जी मामाजी मी धुतली. त्यावेळेस राणोबा म्हणाले, तुला माझी कंबर धुताना किळत नाही आली? अरे एखाद्या मुलानं जर दुधाचा काला जर जास्त वेळ चिवडला
तर त्याची जन्मदाती आई टोकाला खात नाही, त्याची किळस करते. तुला माझी कंबर धुईला किळस नाही आली? त्यावेळेस सोयराबाई म्हणाल्या नाही मामाजी. त्यावेळेस राणोबा म्हणले कस काय? त्यावेळेस सोयराबाई म्हणाल्या मामाजी मी तुमची कंबर धुताना सासऱ्याचं नातं धरलं नाही. मी तुमची कंबर धुताना सासऱ्याचं नातं धरलं नाही, तर मी तुमची कंबर धुताना मी तुम्हाला स्वतःचा बाप समजलं आणि कंबर धुतली. त्यावेळेस राणोबांच्या डोळ्यात कळ 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 अश्रू यायला लागले आणि राणोबाचं वर पाहतात आणि राणोबा म्हणतात देवा जगात नंबर 1 ची सून दिलीत रे, पण ऐक देवा ज्या सुनेनं माझं एवढं खालच्या पात्रतेचं काम केलंय, कधी जर वेळ पडली तर तुला सुद्धा माझ्या सुनेचं एवढ्या खालच्या पात्रतेचं काम करावं लागल. म्हणून जगाच्या मालकानं चोखोबराच्या पत्नीचं बाळंतपण केलं. चोखोबाची बहीण झाला शारंगर, चोखोबाची बहीण झाला शारंगर. पदरानं माझ्या सुनेनं माझी कंबर पुसली, तो पदर तुला डोक्यावर घ्यावा लागल. म्हणून जगाचा बाप 27 दिवस लुगडं नेसून चोखोबराच्या घरी राहिला. त्यावेळेस राणोबा म्हणतात एवढंच नाही देवा, एवढंच नाही, माझ्या सुनेला असा मुलगा दे की मी मोठा झाल्यावर भजन केलंय, माझ्या मुलानं सुद्धा मोठा झाल्यावर भजन केलंय, पण माझ्या सुनेला असा मुलगा दे की त्यानं जन्माला येताच भजन करावं. परिणाम उपजताची कर्म मिळान वाचे विठ्ठल सावळा. ही फक्त आई वडिलांची सेवा केल्यावर असा कर्म मिळाल्यासारखा पुत्र जन्माला आला. म्हणून आई वडिलांची सेवा करा, देवाचं नामस्मरण करा
आणि आपल्या लेकराच्या हातात ज्ञानेश्वरी द्या. एवढंच बोलतो. व झाली सेवा ज्ञानोबराय तुकोबरायच्या व सावता महाराजाच्या व माझ्या मारुतीरायाच्या व गुरुवर्य पंडित महाराज डाके यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. तुकाराम 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 तुकाराम.